श्री स्वामी समर्थ. किती पण घट्ट मैत्री असू द्या, हे तीन लोक मैत्रीमध्ये दगा जरूर देतात. त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. मित्रांनो, खूप जुनी अशी गोष्ट आहे. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो इतका गरीब होता की त्याच्या कुटुंबियांसाठी तो 2 वेळचं अन्न सुद्धा मिळवू शकत नव्हता. एके दिवशी तो धन मिळवण्यासाठी शेजारच्या राज्यात निघाला. उपयोगाच्या काही वस्तू त्याने त्याच्यासोबत घेतल्या होत्या. चालता चालता तो एका जंगलात पोहोचला. तेव्हा तिथे त्याला एक विहीर दिसली. विहिरीला पाहून त्याला तहान लागली. जेव्हा त्याने त्या विहिरीमध्ये वाकून पाहिलं, तेव्हा त्या विहिरीमध्ये एक सिंह, माकड, साप आणि माणूस होता. विहिरीच्या वरून एक माणूस डोकावून पाहतोय. हे पाहून सिंह म्हणाला, "अरे दादा, तू कोण आहेस? तू अगदी योग्य वेळेवर आला आहेस. कृपा करून मला या विहिरीतून बाहेर काढ. खूप दिवस झाले मी या विहिरीमध्ये अडकून पडलेलो आहे. मला काढून माझ्यावर उपकार कर." मित्रांनो, सिंहाचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला, "हे सिंहा, तू मला मूर्ख समजत आहेस का? जर मी तुला बाहेर काढलं तर तू मलाच मारून खाशील. तू एक हिंसक प्राणी आहेस आणि तू माझा शत्रू आहेस. मी तुझ्यावर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू शकत नाही." तेव्हा सिंह म्हणाला, "हे थोर माणसा, मी स्वतःच मोठ्या अडचणीत सापडलो आहे. मग असं असताना मी तुला का बरं नुकसान पोचवेन? तू उगाचच मला घाबरत आहेस." सिंह ब्राह्मणाला सारखा विनंती करत होता. ते पाहून ब्राह्मणाला त्याच्यावर दया आली आणि विचार करू लागला की परोपकार हे तर पुण्याचं काम आहे. सिंह म्हणाला, "हे थोर माणसा, माझं तुला वचन आहे. मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोचवणार नाही आणि नेहमीच तुझा ऋणी राहीन." थोडा विचार करून ब्राह्मणाने विहिरीमध्ये रस्सी टाकली आणि त्या सिंहाला बाहेर काढले. विहिरीतून बाहेर निघाल्यावर सिंह ब्राह्मणाला धन्यवाद म्हणाला आणि म्हणाला, "मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. मी या डोंगराच्या पलीकडे राहतो. जर तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तू माझ्या जवळ ये. माझ्या परीने जे काही शक्य होईल ती मदत मी तुला अवश्य करेन." त्यानंतर त्या विहिरीमधून त्या माकडाचा आवाज येतो. माकड म्हणतो, "हे भल्या माणसा, मला या विहिरीतून बाहेर काढ. मी सदैव तुझा ऋणी राहीन." मित्रांनो, ब्राह्मणाने विहिरीमध्ये रस्सी टाकून त्या माकडाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढले. माकड म्हणाला, "मी त्या डोंगराच्या पलीकडे राहतो. जर तुला माझी गरज लागली तर माझ्या जवळ नक्की ये. मी तुला नक्कीच मदत करेन." इतक्यात आतून सापाने आवाज दिला, "हे ब्राह्मण देवता, ज्या प्रकारे तुम्ही सिंह आणि माकडाला बाहेर काढले आहे, त्याचप्रमाणे मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढून माझ्यावर उपकार करा." तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "नाही नाही, अशी चूक मी करणार नाही. तू एक साप आहेस. मी तुला बाहेर काढल्यावर जर तू मला दंश केलास तर." ब्राह्मण म्हणाला, "मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही." तेव्हा त्या सापाने ब्राह्मणाला खूप विनवण्या केल्या. तो म्हणाला, "तुम्ही मला बाहेर काढा, मी तुम्हाला नाही चावणार." ब्राह्मणाला त्या सापावर दया आली आणि त्याने त्याला बाहेर काढले. सापाने सुद्धा ब्राह्मणाचे आभार व्यक्त केले आणि म्हणाला, "जेव्हा तुमच्यावर कोणतेही संकट येईल तेव्हा माझ्याजवळ ये. मी तुला नक्कीच मदत करेन." त्यानंतर विहिरीच्या आतून एका माणसाचा आवाज येतो. तो माणूस म्हणाला, "अरे दादा, मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढ. मी तुझा सदैव ऋणी राहीन." ब्राह्मण त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी रस्सी टाकतो. तेव्हा सिंह आणि साप म्हणतो, "तू या माणसाला मदत करू नकोस. हा तुझ्या जातीचा नक्कीच आहे, परंतु खूपच वाईट माणूस आहे." माकडाने सुद्धा त्या दोघांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला की, "हे बघ भावा, जर तू त्या माणसाची मदत केलीस तर तू खूपच मोठ्या अडचणीत सापडशील. हा माणूस खूपच कृतज्ञ आहे. जो त्याची मदत करतो हा त्यालाच धोका देतो." एवढं बोलून सिंह, माकड आणि साप तिथून निघून गेले. त्यानंतर विहिरीमधील माणूस म्हणाला, "अरे भाऊ, तू सिंहाचं, सापाचं आणि माकडाचे प्राण वाचवले. आता माझे सुद्धा प्राण वाचव." तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "अरे भावा, तुझी निंदा तर हे सर्व प्राणी सुद्धा करत होते. यावरून असं वाटत आहे की तू चांगला माणूस नाही आहेस. त्यामुळे मी तुझी कोणतीच मदत करू शकणार नाही." तेव्हा तो माणूस म्हणाला, "अरे भावा,
तू त्या प्राण्यांच्या बोलण्यात येऊ नकोस. तू माझी मदत कर. मी तुला कोणताच त्रास देणार नाही. त्यानंतर तो माणूस रडू लागला, खूपच विनंत्या करू लागला. तेव्हा त्याला त्या माणसावर दया आली. त्याने विचार केला, ठीक आहे, या माणसाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढतो. आणि त्यानंतर ब्राह्मणाने त्या माणसाला विहिरीतून बाहेर काढले. त्या माणसाने ब्राह्मणाचे खूप आभार मानले. तो म्हणाला, 7 जन्म मी तुझे उपकार विसरणार नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, यामध्ये उपकारासारखं काय आहे? माणूसच माणसाच्या उपयोगी पडत असतो. परंतु तू कोण आहेस? तेव्हा तो माणूस परिचय देतो. मी एक सोनार आहे. शेजारच्या शहरामध्ये मी राहतो. जर माझ्या योग्य काही तुझी सेवा असेल, माझ्याकडून तुला काही मदत हवी असेल तर मला नक्की कळव. एवढं बोलून तो सुद्धा तिथून निघून जातो. तो माणूस गेल्यानंतर ब्राह्मणाने त्याच्या पिशवीमधून ग्लास बाहेर काढला आणि विहिरीमधील पाणी तो प्यायला आणि त्याच्या मार्गाला तो पुन्हा चालू लागला. काही वेळ चालल्यानंतर तो एका नगरामध्ये पोहोचला. परंतु त्याला आता नोकरीची गरज होती. ब्राह्मण खूपच गरीब होता. तो एका शेठच्या दुकानावर पोहोचला आणि त्या शेठला म्हणाला, मी खूप गरीब आहे. तुमच्याकडे माझ्या योग्य कोणतं काम असेल तर सांगा. मला पैशांची खूपच गरज आहे. तेव्हा शेठ म्हणाला, मला माफ करा, माझ्याकडे कोणतीही रिकामी जागा नाही. तुम्ही दुसरीकडे जागा शोधा. ब्राह्मण निराश होऊन तिथून माघारी फिरला. त्यानंतर ब्राह्मण नोकरीच्या शोधात सगळीकडे फिरू लागला. परंतु त्याला कोठेही नोकरी मिळत नव्हती. ब्राह्मण विचार करू लागला, मला तर इथे नोकरी मिळत नाही. मग अशा परिस्थितीत मी माझ्या बायको मुलांकडे कोणत्या तोंडाने जाऊ? त्यामुळे माझ्यासारख्या कमनशिबी माणसाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि अशा प्रकारे ब्राह्मण आत्महत्या करण्याबद्दल विचार करू लागला. परंतु तेव्हाच त्याला सिंह, माकड आणि सापाच्या वचनाबद्दल आठवलं आणि त्याने विचार केला की मी यांच्याकडून काही मदत मिळते का पाहतो. तो ब्राह्मण सर्वप्रथम त्या माकडाकडे पोहोचला. माकडाने ब्राह्मणाचे खूप आदराने स्वागत केले व ब्राह्मणाला चांगली फळं तोडून खायला दिली. माकड म्हणाला, तुम्ही कधीही माझ्या घरी या. इथे नेहमीच मी तुमचे स्वागत करेन. ब्राह्मण माकडाला म्हणाला, हे वानर, मी या जंगलाचा राजा सिंह याला भेटू इच्छित आहे. त्याला भेटण्यासाठी तू माझी मदत करू शकशील का? तेव्हा माकड म्हणाला, हो नक्कीच. तुम्ही हा डोंगर पार करून तिकडे जा. सर्वप्रथम तुम्हाला या जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची गुहा मिळेल. त्यानंतर ब्राह्मण तिथून निघाला आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहोचला. तेव्हा सिंह आनंदाने ब्राह्मणाचे स्वागत करण्यासाठी गुहेतून बाहेर आला आणि म्हणाला, तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे. मित्रा बोल, मी तुझी काय सेवा करू? ब्राह्मण म्हणाला, हे सिंहराज, मी खूपच गरीब आहे. जर कुठून काही धनाची व्यवस्था झाली तर माझ्यावर खूपच उपकार होतील. नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा सिंह म्हणाला, तू एवढा निराश होऊ नकोस. तू इथेच थांब. मी थोड्या वेळाने येतो. एवढं म्हणून सिंह परत त्याच्या गुहेमध्ये गेला. जेव्हा सिंह गुहेमधून बाहेर आला तेव्हा त्याच्या तोंडामध्ये एक सुंदरसा सोन्याचा हार होता. तो हार ब्राह्मणाला देत सिंह म्हणाला, हे घ्या. या हाराला विकून तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतील. तुमची सर्व गरिबी नष्ट होईल. सिंहाकडून तो हार घेऊन ब्राह्मणाने त्याचे आभार व्यक्त केले आणि म्हणाला, खरंच तू तुझे वचन पाळले आहेस. त्यानंतर सिंहाचा निरोप घेऊन ब्राह्मण त्या नगरात पोहोचला जिथे तो सोनार राहत होता. सोन्याचा हार मिळाल्यामुळे ब्राह्मण खूपच खुश होता. तो विचार करत होता की हा हार मी विकेन व त्यामधून मिळालेल्या पैशांमधून माझा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालेल. माझी गरिबी पूर्णपणे नष्ट होईल आणि परत मी घरी आलो आहे हे पाहून माझी बायको आणि मुलं खूपच खुश होतील. ब्राह्मण याच विचारात चालला होता तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, मी हा हार विकू तर विकू कुठे? अचानक त्याला त्या सोनाराची आठवण झाली ज्याला त्याने विहिरीतून बाहेर काढले होते. नंतर ब्राह्मण सोनाराच्या घरी पोहोचतो.
ब्राह्मणाला पाहून सोनाराला खूपच आनंद होतो. त्याने विचारलं, बोल मित्रा, तुझं माझ्याकडे येणं कसं झालं? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी तुमच्याकडे एका कामासाठी आलो आहे. मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा तो सोनार म्हणाला, बोल मित्रा, मी तुझी कोणती मदत करू शकतो? ब्राह्मण म्हणाला, माझ्याकडे एक हार आहे. माझी विनंती आहे की तो हार तू चांगल्या किमतीत विकावा. एवढे म्हणून ब्राह्मणाने त्याच्या खिशातील हार काढून सोनाराच्या हातात ठेवला. हार पाहून सोनार विचार करू लागला, हा हार ब्राह्मणाकडे आला कुठून? हा हार तर राजकुमाराचा आहे, जो शिकारीवर गेल्यानंतर आजपर्यंत परत आला नाही, आणि हा हार मीच राजकुमाराला बनवून दिला होता. आणि राजाने अशी घोषणा केली आहे की जो कोणी माझ्या पुत्राबद्दल माहिती देईल त्याला खूप काही इनाम दिला जाईल. सोनाराच्या मनात राजाद्वारा घोषित केलेल्या इनामाचा लोभ जागृत झाला. पुढच्या क्षणी तो ब्राह्मणाला म्हणाला, हो मित्रा, मी तुझी मदत नक्कीच करेन. परंतु या बाबतीत मी माझ्यापेक्षा श्रेष्ठ सोनाराकडून मत विचारणं योग्य समजतोय, कारण यामुळे तुला चांगले पैसे मिळू शकतील. एवढं बोलून सोनाराने तो हार स्वतःच्या खिशात ठेवला आणि बाहेर जायला निघाला. आणि तो ब्राह्मणाला म्हणाला, तुम्ही काही वेळ इथेच आराम करा, मी लगेच सोनाराला भेटून येतो. त्यानंतर सोनार पत्नीला म्हणाला, तू याची काळजी घे, याला खायला प्यायला दे, मी लगेच नगरामध्ये जाऊन येतो. एवढं बोलून सोनार निघून गेला आणि थेट दरबारामध्ये पोहोचला. राजाला प्रणाम करत तो म्हणाला, हे महाराज, मी तुम्हाला एका महत्वाच्या कामानिमित्त भेटायला आलो आहे. हार राजाला दाखवत सोनार म्हणाला, हा हार तोच आहे जो मी स्वतःच्या हाताने राजकुमारासाठी बनवला होता. एक माणूस हा हार विकण्यासाठी माझ्याजवळ आला आहे. महाराज, मी त्या माणसाला माझ्या घरी बसवून आलो आहे. हार पाहून राजा विचार करू लागला, नक्की तो माणूस माझ्या मुलाचा हत्यारा असेल. राजा रागामध्ये लालबुंद झाला. तो म्हणाला, कोण आहे हा दुष्ट माणूस ज्याने माझ्या मुलाची हत्या केली? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, महाराज, तो एक गरीब ब्राह्मण आहे. तो माझ्या घरीच बसला आहे. राजाने रागात त्याच्या शिपायांना आदेश दिला की ताबडतोब या सोनाराच्या घरी जा आणि त्या सोनाराला माझ्यासमोर हजर करा. राजाचे सैनिक लगेच सोनाराच्या घरी गेले आणि त्या ब्राह्मणाला घेऊन राजदरबारात आले. राजाने आदेश दिला, हा दृष्ट माणूस आपल्या राजकुमाराचा हत्यारा आहे, याला कारागृहात टाकण्यात यावे. त्यानंतर त्या ब्राह्मणाला लगेच कारागृहात टाकण्यात आले. जेव्हा राजाचे सैनिक तिथून जात होते तेव्हा ब्राह्मण म्हणाला, माझ्यावर राजपुत्राच्या हत्येचा गुन्हा का लावण्यात आला? मी तर निर्दोष आहे. तेव्हा शिपाई म्हणाले, जर तुम्ही राजकुमाराची हत्या केली नाही, मग त्याचा हार तुमच्याकडे आला कसा? ज्या सोनाराला तुम्ही हा हार विकणार होता त्याच सोनाराने हा हार बनवला आहे, आणि आता तुला आम्ही पकडले आहे. आता तू वाचू शकणार नाहीस. काही दिवसानंतर राजा तुला फाशीची शिक्षा सुनावणार आहे. एवढं म्हणून सैनिक तिथून निघून गेले. सैनिक गेल्यानंतर ब्राह्मण विचार करू लागला, या सोनाराने मला तर खूप मोठ्या अडचणीत अडकवले आहे. आता मी काय करू? या नगरामध्ये माझ्या ओळखीचं कोणीच नाही जो माझी मदत करेल. जर मला फाशी झाली तर माझ्या बायको मुलांचे काय होईल? तेव्हा अचानक त्या ब्राह्मणाला त्या सापाचं बोलणं आठवलं. त्याने सापाला आवाज दिला व तो साप लगेच त्याच्याजवळ हजर झाला आणि म्हणाला, माझी तू का आठवण काढलीस? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी मोठ्या संकटात सापडलो आहे. राजाने मला कारागृहात बंद केले आहे आणि एका अशा अपराधाची शिक्षा मला सुनावली आहे जो अपराध मी केलाच नाही. तेव्हा साप म्हणतो, असं का? तेव्हा ब्राह्मणाने त्या सापाला सर्व घटना सांगितली आणि म्हणाला, माझी मदत कर. तू मला म्हणाला होतास की अडचणीच्या वेळी तू माझी मदत करशील. आता माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं? साप म्हणाला, मी तुला आधीच म्हणालो होतो की त्या माणसाची मदत करू नकोस.
तो तुझ्यासाठी नक्कीच कोणता तरी संकट घेऊन येऊ शकतो. असे म्हणतात, जो धनाचा लालची असतो, अनेक स्त्री पुरुषांमध्ये मन लावणारा असतो, जन्मजन्मांचा वैरी असतो, त्यांच्यासोबत कितीही घट्ट मैत्री असू द्या, हे लोक नेहमीच धोका देतातच. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. साप ब्राह्मणाला म्हणतो, मी हळूच राणीच्या महालात जातो आणि तिला दंश करतो. त्यामुळे राणी बेशुद्ध पडेल आणि माझ्या विषाचा परिणाम तेव्हापर्यंत राहील जेव्हापर्यंत तू राणीच्या डोक्याला स्पर्श करणार नाहीस. जेव्हा तू राणीच्या डोक्याला स्पर्श करशील तेव्हा राणी शुद्धीवर येईल आणि त्यानंतर राजा आनंदाने तुला सोडून देईल. राजा त्याच्या राणीवर खूप प्रेम करतो. तो तिला जिवंत करण्यासाठी काहीही करू शकतो. त्यानंतर साप त्या कारागृहातून निघून राणीच्या महालात पोहोचला आणि त्या राणीला दंश केला. राणी ताबडतोब उठली आणि ओरडू लागली. साप खिडकीतून पळून गेला. इकडे महाराणी ओरडत महालात बेशुद्ध पडली. राजाचे सर्व नौकर राणीला बेशुद्ध पाहून इकडे तिकडे धावू लागले. राजाला लगेच ही बातमी सांगण्यात आली की राणीला विषारी सापाने दंश केला आहे आणि राणी आता बेशुद्ध पडली आहे. ताबडतोब तिच्या उपचाराची व्यवस्था करण्यात यावी. राजाने लगेच राज्यवैद्याला बोलावले. राजवैद्याला राजा म्हणाला, माझ्या राणीला वाचवा. जर माझ्या राणीला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. वैद्याने राणीला तपासले. त्यांनी तिला अनेक प्रकारची औषधे दिली, परंतु राणीला शुद्ध येत नव्हती. तेव्हा निराश होऊन वैद्य म्हणाला, राणीचा उपचार माझ्याकडून संभव नाही. ज्या सापाने दंश केला आहे तो खूपच विषारी आहे. माझे कोणतेच औषध प्रभाव दाखवत नाही. तुम्ही निराश होऊ नका. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या वैद्याला बोलवा. राजाने सेवकाला सांगून घोषणा करण्यास सांगितली की जो कोणी महाराणीचा उपचार करून तिला बरं करेल त्याला मागेल तो इनाम देण्यात येईल. राजाची ही घोषणा ऐकून खूप सारे वैद्य राणीचा उपचार करण्यासाठी आले. त्यांनी अनेक औषधं राणीला दिली, परंतु राणी शुद्धीवर आलीच नाही. सर्व वैद्य निराश होऊन तिथून निघून जाऊ लागले. राजा मनात बोलू लागला, हे देवा, राणीवर हे कोणते संकट आले आहे. इकडे ब्राह्मणाने जेव्हा राजाची घोषणा ऐकली तेव्हा तो सैनिकाला म्हणाला, मला राणीजवळ घेऊन चल, मी राणीला बरे करू शकतो. तेव्हा तो सैनिक म्हणाला, अरे ब्राह्मणा, जेव्हा मोठे मोठे वैद्य राणीला ठीक करू शकले नाहीत, मग तू तर एक साधा ब्राह्मण आहेस, तू तिला कसं काय बरं करू शकतोस. सैनिकाने ही बातमी राजाला दिली. राजाने ताबडतोब ब्राह्मणाला तिथे बोलवून घेतलं. राजा म्हणाला, हे ब्राह्मण, तू शीघ्र माझ्या राणीला जिवंत कर. जर तू माझ्या राणीला जिवंत करू शकला नाहीस तर मी तुला फाशीची शिक्षा देईन. ब्राह्मण म्हणाला, हो ठीक आहे, मला मंजूर आहे महाराज. लगेच नंतर ब्राह्मणाला राणीच्या महालात नेण्यात आले. ब्राह्मणाने आस्थेने त्याचा हात राणीच्या डोक्यावर ठेवला. जसा ब्राह्मणाच्या हाताचा स्पर्श राणीच्या डोक्याला झाला, राणी ताबडतोब उठून बसली. तिच्या अंगात असलेला निळेपणा पूर्णपणे बरा झाला. चेहरा पूर्वीसारखा तेजस्वी दिसू लागला. राणीने लगेच राजाला हाक मारली. राजा म्हणाला, हे महाराणी, तुम्ही या ब्राह्मणाच्या कृपेने जिवंत झाला आहात. त्यानंतर राजाने ब्राह्मणाला माफ केले आणि त्याची सत्य बाजू विचारली. तेव्हा ब्राह्मणाने सर्व घटना राजाला सांगितली. राजाने ब्राह्मणाला खूप सारी धनदौलत देऊन सन्मानपूर्वक त्याच्या घरी पोहोचवले आणि सोनाराला कारागृहात टाकले. त्यामुळे असं म्हणतात की जो धनाचा खूप जास्त लालची असतो, अशी माणसं कधी पण धोका देऊ शकतात. म्हणून कायम देवावर स्वतःवर विश्वास ठेवा. देवाची प्रार्थना करा. जे तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात ते एक दिवस तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.